प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ पंचविशी. आज आपण 2 कथा ऐकूया, 22वी आणि 23वी. 22वी कथा आहे 4 दुर्दैवी भाऊ आणि 23वी कथा आहे ब्राह्मणपुत्र देवसोम. तर चला ऐकूया. राजा पुन्हा शिंशप वृक्षाकडे गेला आणि वेताळाला खांद्यावर घेऊन वडाच्या झाडाकडे यायला निघाला. तेव्हा मार्गात वेताळ त्याला म्हणाला, राजन, तू सज्जन आणि साहसी आहेस म्हणून ही एक अपूर्व कथा ऐक. कुसुमपूर नावाचं एक नगर आहे. तिथे धरणीवराह नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात ब्रह्मस्थळ नावाचं एक गाव होतं आणि ते गाव ब्राह्मणांनीच भरलेलं होतं. तिथे विष्णुस्वामी नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला अग्नीच्या ज्वालेप्रमाणे तेजस्वी असलेली स्वाहा नावाची पत्नी होती. त्यांना क्रमाने 4 पुत्र झाले. कालांतराने विष्णुस्वामीला स्वर्गवास झाला आणि आप्तांनी त्याचं सर्वस्व लुबाडलं. तेव्हा त्या 4ही भावांनी एकमेकात विचारविनिमय केला. इथे आपल्याला कुणाचा आधार राहिला नाही, म्हणून आपण इथून यज्ञस्थल या गावी जाऊया. असा विचार करून ते प्रवासाला निघाले आणि काही दिवसांनी यज्ञस्थल या गावी आपल्या आजोळी पोहोचले. पण त्यांचे आजोबा तिथे नव्हते, म्हणून त्यांच्या मामांनी त्यांना आश्रय दिला. तिथे ते स्वाध्याय आणि अभ्यास करण्यामध्ये मग्न होऊन राहिले. काही दिवसांनी त्या दरिद्री भावांना मामाचं प्रेम मिळेना. त्यांना तिथे जेवण आणि कपडे नीट मिळेना आणि नेहमी त्यांचा अपमान होऊ लागला. त्यामुळे एकदा एकांतस्थानी सर्वात वडील भाऊ आपल्या धाकट्या 3 भावांना म्हणाला, भावांनो, काय बरं करावं? सर्व काही दैवाधीन आहे. या जगात मनुष्याला आपल्या इच्छेप्रमाणे काहीच करता येत नाही. कारण आज मी वैतागून फिरता फिरता जंगलात पोहोचलो होतो. तिथे जमिनीवर मरून पडलेला एक मनुष्य मी पाहिला. अहो, मला त्याच्या त्या स्थितीबद्दल मत्सरच वाटला आणि मी मनातल्या मनात विचार करू लागलो, सर्व दुःखांचा बोजा सोडून देऊन विश्रांती घेत हा इथे पडला आहे, हा धन्य आहे आणि सुखी आहे. नंतर मग मीही मरण्याचा निश्चय केला आणि झाडावर लोंबत असलेला फास मला दिसला. त्या फासात मी माझी मान अडकवली, पण काय सांगू, मी आतल्या आत गुदमरलो तरी माझे प्राण काही गेले नाहीत. इतक्यात फासाची दोरी तुटली आणि मी जमिनीवर कोसळलो. जेव्हा मी शुद्धीवर आलो त्यावेळी एक दयाळू माणूस आपल्या वस्त्राने मला वारा घालून सावध करत होता. मी शुद्धीवर आल्यावर तो म्हणाला, अरे मित्रा, विद्वान असूनही तू असा दुःखी का झाला आहेस? पुण्यवानाला सुख मिळतं आणि पापी माणसालाच आपल्या पापांमुळे दुःख मिळतं. तू दुःखामुळे वैतागला असलास तर पुण्य संपादन कर. आत्महत्या करून आणखी नरकाचं दुःख भोगण्याची इच्छा कशाला करतोस? याप्रमाणे माझं सांत्वन करून तो पुरुष कुठेतरी निघून गेला आणि मी पण जीव देण्याचा प्रयत्न सोडून इथे परत आलो. थोडक्यात, विधात्याची इच्छा नसली तर प्राण्याला आपल्या इच्छेनुसार मरताही येत नाही. म्हणून मी आता तीर्थांमध्ये तपस्या करतो आणि माझी तनू जाळून टाकतो, म्हणजे माझ्या वाट्याला दारिद्र्याचं दुःख पुन्हा येणार नाही. असं बोलणाऱ्या मोठ्या भावाला त्याचे धाकटे भाऊ म्हणाले, आर्य, धनाविना विद्वानही दुःखी होतात. धन शरद ऋतूतील मेघाप्रमाणे चंचल असतं, हे त्यांना माहीत नसतं का? मोठ्या प्रयत्नाने एकत्र साठवलेली संपत्ती शेवटी व्यर्थ होते आणि तिचे परिणाम वाईट होतात. दुर्जनांबरोबर मैत्री, वेश्या आणि लक्ष्मी कधीतरी आणि कोणापाशी तरी स्थिर राहिली आहे का? म्हणून उद्योगी बुद्धिमान पुरुषाने असा एखादा गुण मिळवावा की ज्यामुळे धनरूपी हरिण पक्क बांधून सहज आपल्या घरी आणता येईल. भावांनी असं सांगितलं असता मोठ्या भावाला धीर आला आणि तो म्हणाला, पण असा कोणता गुण आहे की जो आपल्याला संपादन करता येईल बरं? तेव्हा सर्वांनी एकत्र विचारविनिमय केला आणि सर्व पृथ्वी तलावर हिंडून आपण काहीतरी कला आणि ज्ञान मिळवूया असा त्यांनी निश्चय केला.
आणि पुन्हा एकत्र कुठे आणि कधी यायचं हे ठरवून ते चौघही भाऊ चारी दिशांना निघून गेले. पुष्कळ दिवस गेल्यानंतर ते सगळे पूर्वी ठरवल्याप्रमाणे एका जागी एकत्र जमले आणि कोण काय शिकला याबद्दल एकमेकांना ते विचारपूस करू लागले. तेव्हा एक म्हणाला, एखाद्या प्राण्याची हाडं दिसली तर त्यावर हवं तितकं मांस उत्पन्न करण्याचं विज्ञान मी शिकलो आहे. दुसरा म्हणाला, मांस आलेल्या हाडाच्या तुकड्यावर प्राण्याची त्वचा त्यावरील केसांसह कशी निर्माण करावी ही विद्या मी शिकलो आहे. तिसरा म्हणाला, कातडं, मांस आणि केस ज्यावर उत्पन्न झाले आहेत त्यात डोळे वगैरे अवयव कसे निर्माण करावे याची कला मला अवगत आहे. आणि चौथा म्हणाला, सर्व शरीर संपूर्ण असलेल्यात प्राण उत्पन्न करण्याचं विज्ञान मी संपादन केलं आहे. आता आपापली कला कितपत साध्य झाली आहे हे पाहण्यासाठी ते चौघेही भाऊ हाडं शोधायला अरण्यात गेले. दैवयोगाने त्यांना काही हाडांचे तुकडे सापडले. त्या हाडांच्या आकारावरून ती कोणत्या प्राण्याची आहेत हे काही त्यांना समजलं नाही. एकाने त्या हाडांवर मांस उत्पन्न केलं, दुसऱ्याने त्वचा आणि केस निर्माण केले, तिसऱ्याने सर्व इंद्रिय निर्माण करून त्याला पूर्ण केलं आणि चौथ्याने तो जो प्राणी बनला होता की जो सिंहाच्या आकाराचा दिसत होता त्या प्राण्यात प्राण निर्माण केले. तेव्हा तो भयंकर सिंह जिवंत झाला. त्याने आपली आयाळ फुगवली होती आणि दाढांमुळे त्याचं तोंड भयंकर दिसत होतं. त्याची तीक्ष्ण नखं अंकुशाप्रमाणे होती. असा तो महाभयंकर सिंह गुरगुरत उठला आणि त्याने त्याला उत्पन्न करणाऱ्या त्या चौघांनाही मारून टाकलं आणि नंतर तो वनात निघून गेला. अशा प्रकारे सिंहाला निर्माण करण्याच्या दोषांमुळे ते चौघेही ब्राह्मण कुमार मारले गेले. कारण दुष्ट जीवाला निर्माण करून कोणाला सुख मिळेल? एखादा उत्तम गुण खूप कष्ट करून मिळवला तरी जर दैव प्रतिकूल असेल तर त्यामुळे संपत्ती न मिळता तो विपत्तीस कारण होतो. पुरुषार्थरूपी वृक्षाचं मूळ दैव आहे. हे मूळ जर अनुकूल असेल तर त्यावर ज्ञानरूपी पाणी शिंपडल्यानंतर तो पुरुषार्थरूपी वृक्ष फुलतो आणि फळं देतो. मात्र या पुरुषार्थरूपी वृक्षाला नीतीचं आणि न्यायाचं आळं असलं पाहिजे. रस्त्यात वेताळाने ही कथा राजाला सांगितली आणि त्याने राजाला विचारलं, राजन, सिंहाला निर्माण करण्यामध्ये या चौघांमधील सर्वात जास्त अपराधी कोण आहे ते सांग. नाहीतर तू जर उत्तर दिलं नाहीस तर माझा पूर्वीचा शाप तुला लागेल आणि तुझ्या मस्तकाची शेकडो शकल होऊन ती तुझ्या पायांवर लोळू लागतील. वेताळाचा प्रश्न ऐकून राजा मनात म्हणाला, मला मौनाचा त्याग करायला लावून हा पुन्हा परत जाण्याची इच्छा करतोय. ठीक आहे, मी त्याला पुन्हा परत आणीनच. असा आपल्या मनाशी निश्चय करून तो वेताळाला म्हणाला, ज्याने त्या सिंहात प्राण निर्माण केले तो सर्वात जास्त अपराधी आहे. कारण हाडांकडे पाहून हा कोणत्या जातीचा प्राणी आहे हे त्या तिघांनाही समजलं नव्हतं. त्यामुळे मांस, त्वचा आणि अवयव निर्माण करणाऱ्या त्या तिघांचाही काही दोष नाही. पण सिंहाच्या शरीराचा आकार पाहूनही केवळ आपली विद्या दाखविण्याच्या इच्छेने ज्याने त्या सिंहात प्राण निर्माण केले त्यानेच या ब्रह्महत्या केल्या. राजाचं हे बोलणं ऐकून वेताळ आपल्या स्थानी गेला आणि राजाही त्याच्या मागोमाग शिंशप वृक्षाकडे जाऊ लागला. मित्रांनो, ही होती 22वी कथा, जिचं शीर्षक होतं 4 दुर्दैवी ब्राह्मण कुमार. आता ऐकूया 23वी कथा, जिचं शीर्षक आहे ब्राह्मणपुत्र देवसोम. नंतर तो राजा शिंशप वृक्षाजवळ गेला. तेव्हा वेताळाने मायाबलाने त्याला अनेक विकृत रूप दाखवली. तरीही त्याने त्या वेताळाला खांद्यावर घेतलं आणि तो जाऊ लागला. खांद्यावरील वेताळ राजाला म्हणाला, राजन, तू अयोग्य कार्य करत आहेस आणि त्याबद्दल तुझा इतका हट्ट आहे हे काही चांगलं नाही.
परंतु तुझ्या मनाची करमणूक होऊन तुला तुझ्या श्रमांचा विसर पडावा म्हणून मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. कलिंग देशात शोभावती नावाची एक नगरी होती. त्या नगरीत स्वर्गाप्रमाणे फक्त पुण्यवान लोकच राहत होते. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न याच्याप्रमाणे ऐश्वर्य आणि शौर्य याबद्दल प्रसिद्ध असलेला प्रद्युम्न नावाचा राजा तिथे राज्य करीत असे. त्या राजाच्या प्रभावामुळे धनुष्याचा गुण म्हणजे दोरी उतरत असे, पण प्रजेच्या गुणात काही उतार येत नसे. तबल्यावर फक्त करांची थाप पडे, पण प्रजाजनांवर राजकर नसे. प्रजाजनात कलह नसे, लोकांच्या बुद्धीतच प्रखरता असे. त्या नगराच्या एका भागात राजाने यज्ञस्थळ नावाचं एक गाव वसवलं होतं. तिथे पुष्कळ ब्राह्मण राहत असत. त्यात यज्ञसोम नावाचा एक वेदपारंगत ब्राह्मण होता. तो अग्निहोत्री होता. देव आणि अतिथी यांची पूजा करणारा आणि खूप श्रीमंत होता. त्याला म्हातारपणी अनुरूप पत्नीकडून एकच मुलगा झाला. पित्याच्या घरी तो सुलक्षणी बालक दिवसेंदिवस वाढू लागला. त्याचं नाव देवसोम असं ठेवलं. आपल्या आईबापांचा तो अतिशय लाडका होता. हळूहळू तो 16 वर्षांचा झाला. त्याच्या विद्या आणि विनय या गुणांमुळे तो सर्व लोकांचा आवडता झाला होता. परंतु दैवयोगाने एकाएकी ताप येऊन तो पंचत्वात विलीन झाला. त्याचे प्राण गेलेले पाहून यज्ञसोम ब्राह्मणाने आपल्या पत्नीसह त्याला आलिंगन दिलं आणि तो आक्रोश करत बसला. पुष्कळ वेळ त्याचं दहन करण्यास त्याला नेऊ दिलं नाही. तेव्हा आसपासचे वृद्ध, आप्त आणि स्त्रिया त्यांना समजावू लागल्या, अरे ब्राह्मणा, योग्य काय आणि अयोग्य काय हे तुला समजत असतानाही हे असं काय वागतोस? हा संसार मेघात दिसणाऱ्या गंधर्व नगराप्रमाणे क्षणभंगूर आहे हे तुला माहीत नाही का? स्वतःला अमर समजणारे कित्येक राजे या भूमीवर विलास करून शेवटी स्मशानात चितेवरच जाळले गेले ना. त्यांच्या प्रेतांच्या मागे हजारो लोक जाऊन त्यांनी भरलेल्या स्मशानातच त्यांना अग्निसमर्पण केलं नाही का? आणखी असेच अनेक राजे जंगलांमध्ये कोल्ह्या कुत्र्यांच्या तोंडी पडले, पण त्यांचं कोणीही रक्षण करू शकलं नाही. तर मग इतरांची काय कथा? म्हणून या प्रेताला आलिंगन देऊन काय उपयोग होणार आहे? उपदेश ऐकून त्याने आपल्या मृतपुत्राला कसं तरी सोडलं. त्याचं प्रेत शिबिकेत बसवून ते सर्व आप्त गोंगाट करत त्या शवाला घेऊन स्मशानात गेले. त्या स्मशानात श्री शंकराची उपासना करणारा एक तपस्वी राहत होता. तो वयाने आणि तपाने वृद्ध होता आणि त्याची काया अत्यंत कृश झालेली होती. त्याचं थकलेलं शरीर गळून पडू नये म्हणूनच जणू बाहेर स्पष्ट दिसणाऱ्या शिरांनी त्याला वेढलेलं होतं. त्याच्या जटा विजेप्रमाणे पिवळसर रंगाच्या होत्या. त्याच्या या वर्णनामुळे तो दुसरा श्री शंकरच भासत असे. स्मशानात येत असलेल्या लोकांचा गोंगाट त्याने ऐकला. त्याच्याजवळ नेहमी शिव्या देणारा, भिक्षेचं व्रत घेतलेला, मूर्ख, लबाड आणि गर्विष्ठ असा एक शिष्य होता. त्या शिष्याला तो म्हणाला, वत्सा, स्मशानात आजपर्यंत न ऐकलेला हा प्रचंड कोलाहल ऐकू येतोय. याचं कारण समजून घेण्यासाठी जरा बाहेर जा आणि मला येऊन सांग. परंतु त्या शिष्याने आपल्या गुरुला उत्तर दिलं, मी नाही जाणार, जा. तुला हवं तर तू स्वतः जा, कारण माझी आता भिक्षेची वेळ टळून जाते. गुरु म्हणाला, अरे पोटभर्या मूर्खा, तुझा धिक्कार असो. अजून दिवस अर्धा प्रहरही झाला नाही आणि तोच तुझी भिक्षा मागण्याची वेळ झाली का? तेव्हा तो नीच शिष्य रागावून तापसाला म्हणाला, अरे म्हातारड्या, तुझाच धिक्कार असो. मी काही तुझा शिष्यही नाही आणि तू माझा गुरुही नाही. मी जातो दुसरीकडे, हे घे तुझं पात्र. असं म्हणून त्याने आपल्या हातातील दंड आणि कमंडलू तापसापुढे आदळला आणि तो तिथून निघून गेला. तेव्हा तो तापस हसला आणि त्या मठातून बाहेर पडला आणि जिथे त्या मृत ब्राह्मण कुमाराला दहन करायला आणलं होतं तिथे तो गेला. लोकांचा समुदाय तिथे मोठमोठ्याने रडत ओरडत शोक करत होता. त्या अल्पवयीन ब्राह्मण कुमाराला पाहून म्हातारपणामुळे त्रासलेला तो योगी
त्या कुमाराच्या शरीरात प्रवेश करण्याचा विचार करू लागला. तो एकांतात गेला आणि मोठ्या स्वरात रडला. त्यानंतर अंगविक्षेप करून तो नाचला. नंतर काही क्षणातच तारुण्याचं सुख अनुभवण्याच्या इच्छेमुळे योगबलाने त्याने आपलं जीर्ण शरीर सोडून दिलं आणि लगेच त्या ब्राह्मणपुत्राच्या शरीरात प्रवेश केला. लगेचच तो ब्राह्मण कुमार त्याच्यासाठी बनवलेल्या चितेवर एकाएकी जिवंत होऊन उठून बसला. हे पाहून सर्व आप्त, भाग्यानेच आमचा बाळ जिवंत आहे, आमचा बाळ जिवंत झाला असं म्हणून आनंदाने गोंगाट करू लागले. त्या ब्राह्मण कुमाराच्या शरीरात राहणारा तो जोगी त्या आप्तांना म्हणाला, अहो, मी परलोकात गेलो होतो. तिथे श्री शंकराने मला जीवनदान दिलं आणि महापाशुपत व्रत धारण कर अशी त्याने मला आज्ञा दिली. तेव्हा मला ते व्रत आजच एकांतात जाऊन घेतलं पाहिजे, नाहीतर माझं हे आयुष्य काही राहणार नाही. म्हणून तुम्ही सर्वजण आता घरी जा आणि मीही इथून निघून जातो. त्याप्रमाणे तिथे आलेल्या सर्व लोकांची समजूत घालून त्या दृढनिश्चयी तापसाने सर्वांना घरी पाठवलं. आनंद आणि दुःख या दोन्ही भावनांनी व्याप्त झालेले ते लोक नाराजीनेच परतले, कारण तरुण झालेल्या त्या महायोग्याने आपलं जीर्ण शरीर एका खड्ड्यात फेकून दिलं आणि पहिल्याप्रमाणे व्रत धरून तो दुसरीकडे कुठेतरी निघून गेला. रात्री रस्त्याने जात असलेल्या त्या त्रिविक्रम राजाला अशी कथा सांगून वेताळाने विचारलं, राजन, दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्यापूर्वी तो योगीराज प्रथम का रडला आणि नंतर का म्हणून नाचला, याबद्दल मला कुतूहल आहे. तेव्हा याचं कारण तू मला सांग. वेताळाच्या शापाची राजाला भीती वाटत होती, म्हणून त्याने मौन सोडलं आणि तो म्हणाला, वेताळा, ऐक, ज्या देहाच्या सहवासात पुष्कळ दिवस घालवले, ज्या शरीरामुळे सिद्धी मिळवली, लहानपणी आईबापांनी ज्याचे लाड केले, अशा शरीराला मी आज सोडणार म्हणून तो रडला. कारण शरीराबद्दलचं प्रेम सोडून देणं फार कठीण आहे. मी आता नव्या देहात प्रवेश करून पूर्वीपेक्षा जास्त व्रत करेन आणि आणखी सिद्धी संपादन करेन असा विचार करून तारुण्य प्राप्त होण्याच्या आनंदाने तो नाचला. कारण तारुण्य कुणाला नकोसं वाटणार. राजाचं हे उत्तर ऐकून वेताळ एकाएकी शिंचप वृक्षाकडे उडून गेला आणि नित्य उत्साही असलेला राजा त्याला आणायला त्याच्या मागे गेला. कारण धीट पुरुषांचं धैर्य आणि स्थिरपणा कल्पाचा अंत होईपर्यंतही न ढळणाऱ्या पर्वतापेक्षाही श्रेष्ठ आणि स्थिर असतो. श्रोतेहो, आत्ताच आपण वेताळ पंचविशीच्या कथा 22वी आणि 23वी या 2 कथा ऐकल्या. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं. आपल्याला हे अभिवाचन जर आवडलं असेल तर कृपा करून आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ते ऐकायला पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरील अन्य अभिवाचनं जर आपल्याला आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.